ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शनची फक्त थिअरी करू. ठीक आहे, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन थिअरी. बाकी सॉल्विंगचे व्हिडिओज मी परत नेक्स्ट यात बनवाल. कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग किंवा इंटरनल रिकन्स्ट्रक्शन काही बोलू शकतात. रिकन्स्ट्रक्शन. ओके, तर ह्याच्या थिअरीमध्ये बेसिक 2 क्वेश्चन जास्त विचारले जातात शॉर्ट नोट्समध्ये. काय क्वेश्चन आहेत? कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग काय असतं ते, आणि एक्सप्लेन द नीड ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर आपण हे आज थिअरीमध्ये कवर करू. मी थोडी हिंदी पण यूज करेन मध्ये, तर ॲडजस्ट करा तेवढं फक्त. ठीक आहे, पहिला आपण बघू की कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग. कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग काय असतं? ठीक आहे, डायरेक्ट टेक्स्टबुकमधनं बघू. तेव्हा तुम्हाला रट्टा मारायचं, तुम्ही रट्टा मारा. मी समजवतो, तुम्हाला समजलं तर तुमच्या शब्दांमध्ये लिहा. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन काय आहे? कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग एक कॉर्पोरेट ॲक्शन आहे, इज अ कॉर्पोरेट ऑपरेशन. ठीक आहे, that involves changing the mixture of debt and equity in company's capital structure. It is performed in order to optimize profitability or in response to a crisis like bankruptcy, hostile takeover bidding and changing market conditions. ठीक आहे, आता इथं थिअरी नॉर्मल डेफिनेशन झाली. टेक्निकल मी तुम्हाला जर सोप्या शब्दात समजवतो की कॅपिटल रिस्ट्रक्चर एक कॉर्पोरेट ऑपरेशन आहे. ठीक आहे, ज्यात काय इन्व्हॉल्व आहे? डेट आणि इक्विटीचं मिक्सचर. तर कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर काय असतं? कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर असतं की कंपनीमध्ये इक्विटी किती आहे. ठीक आहे, समज इक्विटी आहे 10 lakhs, प्रेफरन्स शेअर्स 15 lakhs, काही पण असायचं 8% प्रेफरन्स शेअर्स, आणि इथं डिबेंचर्स समज 10% डिबेंचर्स. फॉर एक्झाम्पल किती घ्यायचं? 5 lakhs. ठीक आहे सर, 5 lakhs घेऊ आपण. ठीक आहे, तर हे कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, तर कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग एक असं कॉर्पोरेट ॲक्शन आहे ज्यात चेंजिंग, काय लिहिलं इथं, दॅट इन्व्हॉल्व्स चेंजिंग इन मिक्सचर ऑफ डेट अँड इक्विटी इन कंपनीज कॅपिटल स्ट्रक्चर. म्हणजे तुमची जी डेट आहे किती आपल्यात 5 lakhs आणि इक्विटी 10 lakhs ह्याच्यात चेंज करतात. तर फॉर एक्झाम्पल हे पुढं क्वेश्चनमध्ये तर आत्ताच लक्ष देऊन ऐक. ठीक आहे, आपलं डिबेंचर किती आहे? 5 लाख रुपयाचे डिबेंचर आहेत आपल्याकडे. रुपीज आहे, 5 लाख रुपीजचे डिबेंचर्स आहेत. डिबेंचरचा इथं जे दिली ना, हे इंटरेस्ट रेट असतो. बरोबर, आपण इक्विटीवाल्यांना काय देतो? इक्विटीवाल्यांना देतो आपण डिव्हिडंड. डिबेंचरवाल्यांना देतो आपण, डिबेंचरने प्रेफरन्स शेअर्स, दोघांना काय देतो आपण? इंटरेस्ट. ठीक आहे, प्रेफरन्स शेअर्सचा आणि डिबेंचरचा इंटरेस्ट आपल्याला कंपल्सरी दरवर्षी द्यायला लागतो. ठीक आहे, एव्हरी इयरचा असं कंपल्सरी. आणि इक्विटी आपल्या मर्जीवर असते की त्यांना डिव्हिडंड द्यायचं आहे की नाही. ठीक आहे, तर आता समज फॉर एक्झाम्पल आपल्याकडं प्रेफरन्स शेअर्सचा इंटरेस्ट जो 8% आहे 15 lakhsवर, तो आपण पे केला. ठीक आहे, आणि डिबेंचरचा 10%चा इंटरेस्ट ऑन 5 lakh रुपीज, दॅट इज 50,000. ठीक आहे, 5 lakhsचा 10% इंटरेस्ट, ही अमाऊंट, हा इंटरेस्ट रेट असतो. ठीक आहे, इज रुपीज 50 lakhs, नाही 50,000, सॉरी 50,000. बरोबर, तर समज आपण प्रेफरन्स शेअरचा इंटरेस्ट पे केला आणि डिव्हिडंडचा इंटरेस्ट पे करायला आपल्याकडे पैसे नाही आहेत. ठीक आहे, तर आपण ह्या जो 50,000 आहे ह्याला आपण एक त्यांना ऑफर देऊ शकतो. कशी ऑफर? की तुमच्या 50,000साठी आता समज इक्विटी शेअर्स 10 रुपीज इच आहे. ठीक आहे, हां,
तर समज 50,000 आहे, तर आपण त्यांना बोलू शकतो की कंपनी आमची बँकरप्ट होणार आहे. ठीक आहे, कंपनीचं काय होणार आहे, बँकरप्सी होऊ शकते. तर त्यामुळं आम्हाला आमचं कॅपिटल रिस्ट्रक्चर करायचं आहे. तर हा जो इंटरेस्ट आहे 50,000चा, त्याला आपण कन्वर्ट करू शकतो का? जसं समज 30,000 रुपीजचा जो इंटरेस्ट आहे, ठीक आहे, 30,000चा जो इंटरेस्ट आहे त्याला इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट केला. बरोबर, इक्विटी शेअर्समध्ये कन्वर्ट केला आणि 20,000चा जो अमाऊंट आहे, एक तर डिबेंचर होल्डर त्याला वेव ऑफ करू शकतील, कारण हे बघ, कंपनी बँकरप्सीवर आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत द्यायला. एकतर ते एवढा इक्विटी करू शकतात किंवा बाकी नंतर देऊ अशी काहीतरी ॲडजस्टमेंट करू शकतात, किंवा मग वेव करू शकतात. वेव म्हणजे सोडून देऊ शकतात. ठीक आहे, नाही तर अगर ते बोलले की मला पूर्ण 50च पाहिजे आत्ताच्या आत्ता, तर कंपनी बँकरप्ट होईल. आणि बँकरप्ट झाले की त्यांना मग हे इनिशियल 5 लाख भेटणार नाही ना. 5 लाख काय आहे, 5 लाख प्रिन्सिपल अमाऊंट आहे. बरोबर, 5 लाख इज प्रिन्सिपल अमाऊंट आणि त्याचं 50,000 इज इंटरेस्ट, असं. ठीक आहे, तर डेफिनेशनमध्ये हेच लिहिलं आहे की कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग एक कॉर्पोरेट ऑपरेशन आहे दॅट इन्व्हॉल्व्स चेंजिंग इन मिक्सचर ऑफ डेट अँड इक्विटी. डेट म्हणजे डिबेंचर आणि प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी म्हणजे इक्विटी शेअर्स इन द कंपनीज कॅपिटल स्ट्रक्चर. आता हे कधी परफॉर्म केलं जातं? इट इज परफॉर्म्ड इन ऑर्डर टू ऑप्टिमाइज प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटीला ऑप्टिमाइज करण्यासाठी, म्हणजे बेटर वेमध्ये यूज करण्यासाठी, ऑर इन रिस्पॉन्स टू क्रायसिस लाईक बँकरप्सी म्हणजे इन्सॉल्वेन्सीसारखं असतं ते. ठीक आहे, कंपनी आपण म्हणतो ना बँकरप्ट झाली, तसं. हॉस्टाईल टेकओव्हर आणि चेंजेस इन मार्केट कंडिशन. आता मार्केट कंडिशन चेंजेस तर काही पण असू शकतात, अजून काही तर टेक्स्टबुकमध्ये स्पेसिफाय नाही केलं. पण हॉस्टाईल टेकओव्हर काय असतं? तर हॉस्टाईल टेकओव्हर खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात आहे. ठीक आहे, हॉस्टाईल टेकओव्हर म्हणजे काय? एक असते होल्डिंग कंपनी, ठीक आहे, एक असते होल्डिंग कंपनी, बरोबर. एक असते सबसिडरी कंपनी, राईट. होल्डिंग कंपनीला किती पर्सेंट होल्ड करायला लागतो सबसिडरीचा? ॲटलिस्ट 50%, मोर दॅन इक्वल टू 50%. हां, मग तेच 50%, ॲटलिस्ट नाही, मोर दॅन 50%. ठीक आहे. तर समज एक कंपनी आहे, कंपनी एक्स, ठीक आहे. कंपनी एक्सचे इक्विटी शेअर्स किती आहेत? फॉर एक्झाम्पल, इक्विटी शेअर्स आपण घेऊ 10 lakhs घेऊ, ठीक आहे, रुपीज 10 lakhs. ठीक आहे, 10 lakhs रुपीजचे इक्विटी शेअर आहेत कंपनी एक्सचे, बरोबर. तर आता कुणी पण घेऊ शकतं, पब्लिक घेऊ शकते किंवा एखादी कंपनी बाबाने इन्व्हेस्ट करू शकते. ठीक आहे, तर समज एक कंपनी आहे, कंपनी वाय. ठीक आहे, कंपनी वायकडे किती शेअर्स आहेत, किती रुपीजचे शेअर्स आहेत? आता नंबर ऑफ शेअर नाही, रुपीजमध्ये करू, नंबर ऑफ शेअर्समध्ये करून घ्यायचं. फक्त लक्षात ठेवायचं 50%पेक्षा जास्त पाहिजे, म्हणजे 51%. ठीक आहे, कंपनी वायकडं आहेत 4,50,000 रुपीजचे शेअर्स, म्हणजे किती पर्सेंट आहेत? 45%, बरोबर. त्यानंतर बाकी समज पब्लिककडे आहे, पूर्ण पब्लिक नाही, पब्लिक नको. कंपनी XYZ, कंपनी झेडकडं आहेत अजून 1 लाख रुपये, 1 लाख रुपयाचे शेअर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे किती पर्सेंट झालं? 10%चे शेअर्स आहेत, बरोबर. आणि रिमेनिंग पब्लिककडे आहेत. मग किती शेअर झाले पब्लिककडे? 4,50,000चे. दॅट इज 45%, बरोबर ना. 4.5 लाख, 9 लाख, 9 लाख 1, 10 लाख. ठीक आहे, आता कंपनी एक्सचे इक्विटी शेअर्स 10 लाख रुपयाचे आहेत. कंपनी वाय होल्ड करते 4,50,000चे
कंपनी Z होल्ड करती है 1,00,000चे, पब्लिक होल्ड करते आहे 4,50,000चे. ठीक आहे. तर आता समज कंपनी वायला कंपनी एक्सला टेक ओव्हर करायचं आहे, म्हणजे त्याची होल्डिंग कंपनी बनायची. टेक ओव्हर करणं म्हणजे काय, की आपण त्याला कंट्रोल करणार पुढं फ्युचरमध्ये जाऊन, आणि ती कोण कंपनी करणार, होल्डिंग कंपनी करणार, राईट. तर कंपनी वायला अजून 6% शेअर पाहिजेत. किती, 6%, कारण 45 तर त्यांच्याकडे आहे. मोर दॅन 50% पाहिजे. मोर दॅन 50% म्हणजे काय, 51% किंवा पॉईंटमध्ये पण आपण कन्सिडर करू 51%. ठीक आहे. तर एकतर कंपनी वाय पब्लिककडं घेणार शेअर मार्केटमधनं, किंवा कंपनी झेडसोबत डील करणार. ठीक आहे. समज कंपनी वायची आणि कंपनी झेडची डील झाली, आणि कंपनी वायला झेडचे शेअर्स भेटले, पूर्ण नाही, समज 6% भेटले जेवढे पाहिजे होते. ठीक आहे. तर कंपनी वायकडं आता याचा 60% म्हणजे किती, 1,60,000 60,000. त्यांच्याकडे आधी 4,50,000 होते, प्लस 60,000 5,10,000. मग ह्यांच्याकडं होल्डिंग किती आली टोटल, 51,000. म्हणजे कंपनी एक्सची इच्छा नसताना कंपनी वायनी पब्लिककडनं आणि दुसऱ्या लोकांकडनं शेअर्स घेऊन त्यांची होल्डिंग कंपनी झाली. त्याला म्हणतात हॉस्टाईल टेकओव्हर. ठीक आहे. तर हे नको होण्यासाठी कंपनी एक्स त्यांचा कॅपिटल स्ट्रक्चरच बदलू शकते. जसं शेअर्सची अमाऊंट कमी केली, काय केलं, किंवा डिबेंचर्स इश्यू केले, डेट इश्यू केला, असं. तर या सिच्युएशनमध्ये, कोणत्या सिच्युएशन्समध्ये, पहिलं तर बँक्रप्सी, जसं इथं लिहिलं आहे बँक्रप्सी, किंवा हॉस्टाईल टेकओव्हर, जे मी तुम्हाला इथं समजवलं. ठीक आहे. डेफिनेशनमध्ये तेच आहे. अजून एकदा सांगतो, नीट आहे का, एक्झाम्पल दिलेत. ठीक आहे. दिसते ना, कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग इज अ कॉर्पोरेट ऑपरेशन. एक कॉर्पोरेट ऑपरेशन, हे कीवर्ड आहे, हे यायलाच पाहिजे तुमच्या आन्सरमध्ये. दॅट इन्व्हॉल्व्स चेंजिंग द मिक्सचर ऑफ डिबेंचर आणि इक्विटी. डिबेंचर आणि इक्विटीचं मिक्सचर तुम्हाला चेंज करायचं आहे इन द कंपनीज कॅपिटल स्ट्रक्चर. कॅपिटल स्ट्रक्चर काय असतो, हा कॅपिटल स्ट्रक्चर असतो कंपनीचा. ठीक आहे. काय केलं जातं, टू ऑप्टिमाइज द प्रॉफिटेबिलिटी, किंवा बँक्रप्सी, किंवा हॉस्टाईल टेकओव्हर बिड, किंवा चेंजेस इन मार्केट कंडिशन. ही तुमची सिम्पल डेफिनेशन झाली कॅपिटल रिस्ट्रक्चरिंगची. ठीक आहे. त्यानंतर इथं पण सेम आहे डेफिनेशन. कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग सिम्पली बी डिफाईन्ड ॲज द मॉडिफिकेशन ऑफ फर्म्स कॅपिटल स्ट्रक्चर. तेच झालं ना, चेंजिंग द मिक्सचर अँड इक्विटी ऑफ कंपनीज कॅपिटल स्ट्रक्चर. सेम, द मॉडिफिकेशन ऑफ फर्म्स कॅपिटल स्ट्रक्चर आयदर इन रिस्पॉन्स टू चेंजिंग बिझनेस कंडिशन, जसं इथं होतं चेंजिंग मार्केट कंडिशन, ऑर ॲज मीन्स टू प्रोक्युअर फंडिंग्स फॉर ऑर्गनायझेशन्स ग्रोथ अँड इनिशिएटिव्ह. अगर फक्त इक्विटी असेल, प्रोक्युअर फंडिंग्स म्हणजे डेट इश्यू करून पैसे घेणं, ज्यांनी ऑर्गनायझेशन्स फंडिंग फॉर ऑर्गनायझेशन ग्रोथ इनिशिएटिव्ह, आपल्या ग्रोथच्या इनिशिएटिव्हसाठी जी फंडिंग घेणार ती. असं हे लिहिलं तरी चालेल, डेफिनेशनची गरज नाही आहे. रिस्ट्रक्चरिंग काय असतं, रिस्ट्रक्चरिंग इज अन ॲक्शन टेकन बाय द कंपनी to significantly modify the financial and operational aspect of the company, usually when the business is facing financial pressure. ठीक आहे. सेमच आहे वर्ष, फक्त तुम्हाला सिग्निफिकंटली, म्हणजे आता लाख करोडमध्ये अमाऊंट असतात ना यार इक्विटी शेअर्सच्या, तुमच्या डिबेंचर्सच्या, तर सिग्निफिकंटली तुम्ही मॉडिफाय करताय तुमचं फायनान्शियल आणि ऑपरेशनल ॲस्पेक्ट. आणि कधी करतात, जेव्हा कंपनीला फायनान्शियल प्रेशर असतं तेव्हा. ठीक आहे. Restructuring is a type of corporate action taken that involves significantly modifying the debt operation or restructure of company as way of limiting financial harm and improving the business. हे काय इम्पॉर्टंट नाही, हे नका करू, हे उडून टाका. पहिलं ही मिनिंग करायचं. ठीक आहे. दुसरं ही डेफिनेशन केली तर ठीक, नाही केली तर ठीक. हे करायचं, हे इम्पॉर्टंट आहे. एवढा इथून ते इथपर्यंत. ठीक आहे. फक्त 2 लाईन. आता कॅपिटल काय असतं, कॅपिटल इज जनरली द ॲसेट ऑफन मॉनिटरी पैशाच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. दॅट आर अवेलेबल टू क्रिएट मोर ॲसेट. दस लिक्विडिटी ऑफ कॅपिटल शुड बी हाय. आता कॅपिटल
मध्ये कॅपिटल म्हणजे ॲसेट्स आहेत, ठीक आहे. कॅपिटल तुमचं ॲसेट आहे, ठीक आहे. जसं आपण पैसे लावतो बिझनेसमध्ये, इक्विटीच्या फॉर्ममध्ये पैसे लावणार, डिबेंचरच्या फॉर्ममध्ये, काय बोलतो आपण, खेळतं भांडवल, वर्किंग कॅपिटल, भांडवळ येस, भांडवळ इज सगळं राईट वर्ड. तर एक तर तुम्ही ॲसेट पण आणू शकता. जसं मी बिझनेस टाकला, मी घरची एखादी वस्तू घेऊन गेलो, ते पण माझं कॅपिटल आहे. पण मोस्ट ऑफ द टाईम आपण पैसेच लावतो. मॉनिटरी म्हणजे कॅश, इन सिम्पल कॅश असतं, ठीक आहे. दॅट आर अवेलेबल टू क्रिएट मोर ॲसेट्स, जे अवेलेबल आहेत. तुम्ही अजून फ्युचरमध्ये बिझनेससाठी मशिनरी परचेस करू शकता त्यासाठी, ठीक आहे. दस लिक्विडिटी ऑफ कॅपिटल शुड बी हाय. तर ते लिक्विड पाहिजे, मग त्याला आपण पुढे यूज करायला. लिक्विड म्हणजे काय? लिक्विड म्हणजे लवकर सेल होऊ शकतं आणि त्याचा लगेच पैसा होऊ शकतो. जसं सोनं, गोल्ड लगेच विकून लगेच कॅश घेता येते तसं, ठीक आहे. कार नाही आहे लिक्विड ॲसेट, कारण कारला विकायलाच तुम्हाला 3-4 महिने लागतील अगर कोणी बाहेर भेटलं नाही तर. असं रिस्ट्रक्चरिंग देम मीन्स रिअलोकेटिंग देम टू इम्प्रूव्ह देअर अवेलेबिलिटी. रिस्ट्रक्चरिंग देम मीन्स रिअलोकेटिंग देम टू इम्प्रूव्ह देअर अवेलेबिलिटी. आता कसं, तुमचे पैसे जे भांडवल तुम्ही लावलं आहे, काही स्वतःचं, ठीक आहे, स्वतःचं म्हणजे इक्विटी, त्यातनं तुम्ही इश्यू करून पण लावू शकतात. पण जे इनिशियल लावतो त्याला इक्विटी म्हणतात, त्याला पण इक्विटीच म्हणतात. दुसरं डेटमध्ये, तर त्याला रिस्ट्रक्चर करून तुम्ही रिअलोकेट करायचं त्यांची अवेलेबिलिटी वाढवण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी, ठीक आहे. तर कॅपिटल रिस्ट्रक्चरिंगला अजून काय डिफाईन केलं यांनी, सेम हीच डेफिनेशन इथं कॉपी पेस्ट केली आहे. तर इथं हीपेक्षा ही वाचा. Hence, capital restructuring is defined as altering the capital structure of the firm in reaction to the changed business condition or as means to fund the firm's growth plan. Capital restructuring म्हणजे altering म्हणजे काय? changing the capital structure of the firm. का? in reaction, कशासाठी रिॲक्शन? चेंज्ड बिझनेस कंडिशनसाठी. बिझनेस कंडिशन चेंज झाल्या म्हणून जी फर्मची रिॲक्शन आहे, ज्यामुळं तुमचं कॅपिटल अल्टर होतं म्हणजे चेंज होतं, त्याला म्हणतात कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग झालं. एवढंच. परत एकदा बोलतो, नीट ऐक. बिझनेस कंडिशन चेंज झाल्या किंवा तुमच्या कंपनीच्या ग्रोथ प्लॅनच्या फंडिंगसाठी या गोष्टींना रिॲक्शन तुमची काय असते? कॅपिटल स्ट्रक्चरला चेंज करणं, त्याला कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग करतात. आता हे खालचा पॉईंट नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे हा वाला जिसको कट कर दो तुम लोग, ठीक है, पूरा कट कर दो. चेंज्ड बिजनेस कंडीशन के लिए अपना जो रिएक्शन होता है, जिसकी वजह से अपना कैपिटल स्ट्रक्चर अल्टर होता है, मतलब चेंज होता है, उसको कहते हैं कैपिटल रिस्ट्रक्चरिंग. बस इतना ही है, बात ख़त्म, ठीक आहे. समजलं कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग? एकदा तुम्हाला बघायचं आहे तर परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो. हे तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर असतं, ज्यात इक्विटी, प्रेफरन्शियल, डिबेंचर्स हे तुमचं भांडवल असतं, ठीक आहे. आता इक्विटीचं तुमचे पैसे असतात किंवा पब्लिकचे पैसे. अगर तुम्ही शेअर्स इश्यू केले तर पब्लिकचे पैसे. शेअर्स तुम्ही लोकांकडनं बोरो करता. डिबेंचर्स पण डेट असतो. डिबेंचर्स म्हणजे डेट, ठीक आहे. डिबेंचर्स म्हणजे डेट. त्याला फिक्स्ड पर्सेंटेज ऑफ इंटरेस्ट असतात, जे तुम्हाला लोकांचे पैसे घेतले तर त्यांना रिटर्नमध्ये इंटरेस्ट तर द्यावं लागेल ना. तर ह्यांच्या चेंजेस करण्यामध्ये, म्हणजे समज 5 लाखाचे डिबेंचर्स आहेत, त्यांना कमी करून त्या डिबेंचर होल्डर्सला शेअर इश्यू केले, त्याला कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग म्हणतात. हॉस्टाईल टेकओव्हर म्हणजे काय की या कंपनीची इच्छा नसतानाही दुसऱ्या कंपनीने पब्लिकमधनं शेअर उचलून त्याचा 45%पासून 51चा स्टेक करून घेतला आणि होल्डिंग झाला, त्याला म्हणतात हॉस्टाईल टेकओव्हर. हे न होण्यासाठी कंपनी त्यांचं कॅपिटल रिस्ट्रक्चर करते, ठीक आहे. 19 मिनटं लागले समजवायला, खतरनाक. तर हे कॉन्सेप्ट ऑफ कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग, ठीक आहे. सांगतो मी आता, पटापटा सांगतो. लेव्हरेज वगैरे पण बापरे खतरनाक. हे शॉर्ट नोट येतो, ठीक आहे. हे बघा, नोव्हेंबर 2022 कॅपिटल रिस्ट्रक्चरिंगचा शॉर्ट नोट आला होता. फुकटचे मार्क नाही जाऊन द्यायचे यार. द कॉन्सेप्ट ऑफ कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग इन्व्हॉल्व्स चेंजिंग द अमाऊंट ऑफ लेव्हरेज ऑफ फर्म हॅज
firm has without changing the financial asset. Concept of capital restructuring involves changing the amount of leverage a firm has without changing the financial assets. Increase leverage by issuing debt and repurchasing outstanding shares. Decrease leverage by issuing new shares or retiring outstanding debt. ओ माय गॉड, हेवी कॉन्सेप्ट आहे. इंटर लेवल आहे, ॲक्च्युअली इंटर लेवल आहे. तर लेवरेज काय असतं, लेवरेज. ठीक आहे, नीट लक्ष द्या. मी सगळं नाही समजू शकणार तुम्हाला, पण जेवढं समजवता येईल तेवढं समजवतो. ते दिसतंय ना, मला चेक करू द्या. हां, दिसतंय. लेवरेज म्हणजे काय? लेवरेज म्हणजे समज एक कंपनी आहे, तिच्याकडं इक्विटी शेअर्स आहेत. इक्विटी शेअर्स कितीचे? फॉर एक्झाम्पल इक्विटी शेअर आपण कन्सिडर करू 1,00,000 रुपयेचे. ठीक आहे, 1,00,000 रुपयेची इक्विटी शेअर आहे. तर ह्याला नॉन लिव्हर्ड कंपनी म्हणणार, कारण ह्यात फक्त स्वतःचा पैसा आहे. इक्विटी म्हणजे ओन फंड्स, म्हणजे आपल्याला टॅक्स बेनिफिट नाही भेटणार. ठीक आहे, मला कॅल्क्युलेटर आणून द्या. आय एम रिअली सॉरी, मी कॅल्क्युलेटर आणायचं विसरलो. कॅल्क्युलेटर आणून द्या, मी तुम्हाला समजवतो. पॉज करतो आहे मी. ठीक आहे.